नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधलाय। दरम्यान त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय। पाहूया त्यांच्याशी संवाद साधतायत आपले प्रतिनिधी संदीप शुक्ला। हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहे, आपण त्यांना काही मुद्द्यावर विचारूया। त्याचा राज्य सरकारने 30% कपातीचा निर्णय घेतलाय, 2 लाख कोटीची तूट आहे, काय सांगा? या महायुती सरकारने निवडणुकीच्या पूर्वी ज्या घोषणांच्या वल्गनांचा एक खेळ खेळला आणि कुठलीही आर्थिक तरतूद नसताना वारेमाप विकास कामं केल्याची घोषणा करणे, नारळ फोडून भूमिपूजन करणे आणि काही अव्यवहार्य योजनांची अंमलबजावणी त्यांनी गत काळामध्ये केली। निवडणुकी उत्तर आता परिस्थितीमध्ये वेगळ्या प्रारूपात ट्रिपल इंजिन सरकार, पहिले डबल इंजिन होतं, मग ट्रिपल इंजिन झालं, आता इंजिनाची अदलाबदल झाली। आता मोठं इंजिन भाजपचं तथाकथित पुढे लागलेलं आहे आणि आता ट्रिपल इंजिन म्हणून सांगणारं जे सरकार आहे हे कारभार करत असताना आता मोठ्या प्रमाणावर महसुली तूट ही निर्माण झाल्याचं चित्र आणि वस्तुस्थिती समोर आलेली आहे। ही तूट भरून काढण्याकरता काही योजनांना कात्री द्या, ही भूमिका देखील सरकार स्वीकारत आहे। आज शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। धान उत्पादक आज समस्येमध्ये आहे, सोयाबीनचा आहे, कापसाचा आहे आणि अलीकडच्या काळात तूर जी आहे त्या तुरीचाही शेतकरी जो आहे त्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे। आता तूर सोंगावर आलेली, सोंगणं झालेलं आहे। या संदर्भामध्ये एक आंदोलनात्मक भूमिका काँग्रेस पक्ष केली। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।